कंस्ट्रक्शन यांच्याकडे। तर दोघांनी फक्त उभे राहायचं, एक फोटो घेतो। धन्यवाद सर। दोन्ही कॅप्टन्सना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि मान्यवरांचा खूप खूप आभार सर। फक्त चला सामना। रोहित राणे, आपल्याला विनंती आहे, महिलांच्या ज्या या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या, अर्थात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण ज्या स्पर्धा घेतल्या, तू वरती जा, मी इथून सांगतो त्यांना देत चल। या ज्या स्पर्धा झाल्या, या स्पर्धेचं आपल्याला बक्षीस वितरण करायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो, रोहित म्हात्रे आणि रोहित पाटील, ग्राउंड क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना वंश फायटर्स आणि नाना सेल्स। आपल्याला दुसरा पुकार, वंश फायटर्स आणि नाना सेल्स, आपल्याला दुसरा पुकार। सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच मैदानाकडे चालायचं आहे। वंश फायटर्स, नाना सेल्स। धन्यवाद। मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना अथर्व कंस्ट्रक्शन वर्सेस साईलीला कंस्ट्रक्शन। मैदान क्रमांक 1 वर मात्र हा सामना सुरू आहे आणि निखिल शिर्के चढाईसाठी आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये देखील निखिलनं सातत्यानं चढाया करत, वारंवार चढाया करत आपण निश्चितपणे विजयी संघ असल्याचं, अर्थात कालच्या दिवसामध्ये, कारण विजयी, उपविजयी, विनर, रनर असे संघ मात्र आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आले आणि त्याच्यामध्ये सातत्यानं विजय संपादन करणारा संघ म्हणजेच त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन्स हा संघ आपण पाहिला।
आता मात्र बाद फेरीमध्ये हा संघ लढतोय तो म्हणजेच साईलीला कन्स्ट्रक्शन या संघाबरोबर श्रीमेश गावंड, अर्थात याला देखील एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण होत असताना पाहिलं आणि श्रीमेश गावंड देखील बाद होतोय. हुकुमाचा एक्का म्हणून ह्या संपूर्ण मैदानावर अधिराज्य गाजवणारा निखिल शिर्के पुन्हा एकदा चढाईच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय मैदान क्रमांक 1 साठी. तर मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी सादिकले बिग बॉस व छत्रपती वॉरियर्स हा मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जातोय. पुन्हा एकदा निखिलचा तोच झंझावात सातत्यानं आपल्या डोळ्यासमोर आपल्या नजरेसमोर येत असताना अर्थात खेळ नजरेत साठवून ठेवावा असा खेळ मात्र या ठिकाणी निखिल शिर्केच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. 1 2 3 4 5 सातत्यानं या ठिकाणी प्रभाव आपल्या खेळाचा उत्तम स्वभाव आणि उत्तम प्रभाव अशा दोनही बाबतीत आपण पाहिला तर निखिल शिर्के हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला आलाय. 10-3 असा गुणफलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महिला गटाची कबड्डी स्पर्धा मात्र पूर्णत्वास गेली आणि निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेमध्ये पनवेल असे 2 संघ मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे अंतिम चषकामध्ये आले आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ मात्र अंतिम विजयी ठरला आणि कर्नाला स्पोर्ट्स पनवेल हा द्वितीय क्रमांकास पात्र ठरला. अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ऋत्विक पाटील याला जवळपास 2,500 रुपयांचं बक्षीस मात्र त्या ठिकाणी आलं होतं. सोंदर क जबरदस्त खेळ या मैदानावर आपण पाहिला कोपररक्षकांच्या माध्यमातून अर्थात दोघही मग नीरज असेल ऋत्विकला मात्र एक दर्जेदार पकड ज्याला म्हटलं जातं कारण एक वादळ आहे त्याला थांबवायचं म्हटलं की त्यासाठी खूप मोठी योजना धन्यवाद मित्रांनो. बक्षीस आपण अनेक प्रकारची पाहतो परंतु आपल्या मधुरवाणीनं या कबड्डीचा इतिहास हा लोकांपर्यंत पोचवायचा आणि लोकांना मंत्रमुग्ध करायचं खऱ्या अर्थाने याचं काम करणारा आपल्या विभागातले आम्ही खरं तर त्यांना सर म्हणतो पण प्रेमाने आम्ही त्यांना संदा सर म्हणतो. तर संजय पोईलकर यांच्या मधुरवाणीवरती बेहद खुश होऊन त्यांच्या कॉमेंट्रीला खऱ्या अर्थानं एक पोच पावती दिली आहे ते आपल्या सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी. सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्याकडून संजय पोईलकर सर यांना 1,000 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या आपल्या संजय सरांसाठी व्हायला पाहिजेत. कबड्डीचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता कसा असावा एक अतिशय आदर्श उदाहरण या ठिकाणी आपल्याला संजय पोईलकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मी विनंती करतो सुरेंद्रदादा आपल्या चंदूभाई आपल्या शुभेच्छा द्या. संजय पोईलकर सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सुरेंद्रदादा. धन्यवाद पोईलकर सर. रवी म्हात्रे सर. धन्यवाद. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आदरणीय सुरेंद्रजी म्हात्रे आपल्याला धन्यवाद देणार आहे. आपण देखील आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान दिलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देत आहे. पुनश्च मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी ऋत्विक प्रधान आपल्या खेळावर बेहद खुश होऊन सिद्धेश नाईक यांच्याकडून आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपलं 200 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे मैदान क्रमांक 2 साठी. या ठिकाणी प्रथमेश नाईक अक्षी विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. प्रथमेश नाईक अक्षी
आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर ओ हो 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 क्या बात है. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात सांघिक शक्ती. आणि या सांघिक शक्तीचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच या ठिकाणी आपल्या समवेत असणारी अथर्व कन्स्ट्रक्शनची एक भारदस्त टीम. कारण टीम वर्क आहे. आपण नेहमीच म्हणतो संघ शक्ती युगे युगे. या ठिकाणी संघ शक्तीला खूप महत्व आहे आणि म्हणूनच एकीनं, एका मनानं, एका दिलानं या ठिकाणी आपण एकवटलेले सर्व रसिक प्रेक्षक असतील, कबड्डीपटू असतील किंवा आजचे आयोजक असतील, हे आपण एकीनं या ठिकाणी ही कबड्डीची स्पर्धा मात्र घेतोय. मैदान क्रमांक 2 वर देखील त्या ठिकाणी ऋत्विक खेळतोय. इकडे मैदान क्रमांक 1 वर देखील खेळतोय आणि मैदान क्रमांक 1 वर आपण पुन्हा एकदा निखिल शिर्के याचा खेळ पाहतोय. 16-5 एक चांगली आघाडी मात्र या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आणि कोपरारक्षक नव्हे तर संपूर्ण क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळते. आता मात्र बाद फेरी असल्या कारणानं जो संघ जिंकणार तो मात्र पुढे जाणार. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र तिथेच थांबावं लागणार. म्हणजे त्या संघाला पूर्णविराम. आपण पुढे जाणार नाहीयेत. करण चढाईसाठी करण मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहतोय. सादिकले बिग बुल्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स 9-14. त्या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स या संघाकडे 14 गुण आहेत तर सादिकले बिग बुल्स या संघाकडे आपण 9 गुण पाहतोय. तर मैदान क्रमांक 1 वर अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साई लीला कन्स्ट्रक्शन. दोनही कन्स्ट्रक्शन आहेत आणि या सामन्यामध्ये 16-6 असा गुणफलक आहे. अथर्व कन्स्ट्रक्शन या संघाकडे 16 गुण आहेत तर साई लीला कन्स्ट्रक्शनकडे 6 गुण आहेत. अशा ठिकाणी आघाडी आणि पिछाडी आपण मैदान क्रमांक 1 आणि 2 वर पाहतोय. विजयश्री संपादन करण्याच्या तयारीनं आलेले आमचे सर्व संघ आता मात्र निखिल मैदानाच्या बाहेर. आता मात्र निखिल मैदानाच्या बाहेर आणि ऋत्विक मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे फायदा घेणार का? कारण अनेक वेळेला आपण पाहतो ज्या वेळेला आपल्या संघाचा मुख्य चढाई बहादर हा ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळेला आणि आपला बाद झालेल्या खेळाडूला खऱ्या अर्थानं त्यावेळेला संजीवनी मिळते. मात्र ह्या संजीवनीचं रूपांतर आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम मात्र ऋतिकच्या माध्यमातून होणार का? खेळ कबड्डीचा आपल्या समवेत आपण लीगच्या माध्यमातून पाहतोय. जी लीग खऱ्या अर्थानं चिंतामणी चषकाच्या माध्यमातून आपल्या समोर काल आणि आज या 2 दिवसामध्ये आपण संपन्न होत असताना पाहतोय. सुंदर असा प्रतिसाद आपण संपूर्ण कबड्डी स्पर्धेला अर्थात या विभागातून असेल किंवा अलिबाग तालुक्यातून असेल किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यातून या लीगला मात्र मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपण मिळत असताना पाहतोय. सौरभ तुंतुरे चढाईसाठी या ठिकाणी अर्थात सहाणगुंडी संघाचा खेळाडू आहे. एक उत्तम कोपरारक्षक म्हणून नेहमीच आपली भूमिका मांडणारा खेळाडू आहे. आणि पुन्हा एकदा ऋतिक. यूट्यूब लाईव्ह कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा अनेक विवास या कबड्डी स्पर्धेसाठी आपण पाहतोय. खरं तर काल आणि आज ही 2 दिवसीय कबड्डी स्पर्धा ज्यावेळेला ह्या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं त्यावेळेला प्लीज इथे पंचांचा निर्णय मित्रांनो. लक्षात घ्या चालू सामना संपल्यानंतर सर आपण हा 2 साठी देतोय ना आपण 2 ला देऊया.
मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना त्या ठिकाणी सादिकले बिग बॉस वर्सेस छत्रपती वॉरियर्स. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स हा सामना खेळवण्यात येईल. मैदान क्रमांक 2 साठी वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला फर्स्ट कॉल, लगेचच आम्ही सेकंड कॉल देखील देणार आहोत कारण सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. मैदान क्रमांक 2 चा मैदान क्रमांक 2 वर सादिकले बिग बॉस वर्सेस छत्रपती वॉरियर्स हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. 9:15 कारण जवळपास त्या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स आणि सादिकले बिग बॉस या संघाचे संघमालक राजेश सादिकले आणि छत्रपती वॉरियर्स या संघाचे मालक रुपेश पाटील असे दोन संघमालकांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सामना मात्र सुरू आहे. तर मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन. अथर्व कन्स्ट्रक्शन्स या संघाचे संघमालक अनिल राऊत आणि साईलीला या संघाचे मालक राकेश म्हात्रे. कारण संघमालक आपला देखील सन्मान आम्ही क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. कारण आपण हा बहुमान अशासाठी मिळवला कारण ह्या विभागातील खेळाडूंना नव्हे तर रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना या ठिकाणी खेळता यावं. सौरभ एक गुण आपल्या संघासाठी निश्चित वेळेमध्ये या ठिकाणी गुण सौरभच्या माध्यमातून मिळतोय कारण सौरभ हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋत्विक. या अगोदरच्या सामन्यामध्ये मी आत्ताच म्हटलं होतं जवळपास 2,500 रुपयांचं बक्षीस हे ऋत्विकला मात्र त्या ठिकाणी मिळालं होतं आणि आता पुन्हा 18-11 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे आणि ऋत्विक मात्र येणार की जाणार. क्या बात है. इथे मात्र ऋत्विक 1 2 3 सुपर डुपर रेड ऋतिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणजेच 3 गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी वाढत असताना काहीसा जल्लोष मात्र हितचिंतकांच्या माध्यमातून मैदान क्रमांक 1 वर मात्र होत असताना आपण पाहतोय. कारण रसिक प्रेक्षकांचं कामच आहे आनंद घ्यायचा आणि खेळाडू मित्र आपण आनंद द्यायचा. असं एक आनंदीमय वातावरणामध्ये या ठिकाणी सज्ज झालेली ही कबड्डी स्पर्धा अर्थात कबड्डी लीग रायगड कबड्डी लीग 2025 चिंतामणी चषक. एक खरं तर सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखी ही लीग स्पर्धा आहे. अनेक लीग स्पर्धा आपण पाहत असतो मित्रांनो परंतु ह्या लीग स्पर्धेला एक वेगळं वळण आहे वेगळं या ठिकाणी वेटेज देण्याचं काम चिंतामणीच्या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं करण्यात आलं की या विभागामध्ये देखील जे खेळाडू आहेत जे नवोदित खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थानं या कबड्डी क्षेत्रामध्ये बाहेर येऊ इच्छितात अशांना या कबड्डीमध्ये आणून ठेवण्याचं नव्हे तर खेळण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये भरण्याचं काम हे चिंतामणी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलं म्हणून त्यांना आपण धन्यवाद देणार आहोत. ऋत्विक प्रधान आपण जर बोनस प्लस पॉइंट त्या ठिकाणी मिळवलात तर सिद्धेश नाईक यांच्याकडून आपल्याला 200 रुपयांचं बक्षीस आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा इथे मैदान क्रमांक 1 वर आपण वळतोय. पुन्हा एकदा सामना पूर्ववत करण्याची ताकद या ठिकाणी निखिल शिर्के या खेळाडूमध्ये असताना आपण पाहतोय परंतु आता मात्र मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत. ऋत्विक चढाईसाठी येतोय मग 2 मध्ये पकड झाली असती तर सुपर टॅकस मात्र त्या ठिकाणी सक्सेस झाला असता आणि अधिकचा 1 गुण आपल्या संघासाठी मिळाला असता. तरी सुद्धा ऋत्विक त्या ठिकाणी झुंज देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या अंगावर खेळाडू ओढण्याचा प्रयत्न करतोय. मैदान क्रमांक 2 साठी सर 1 मिनिट मैदान क्रमांक 2 साठी सेकंड कॉल आहे वंश फायटर वर्सेस नाना सेल्स. थर्ड कॉलला आपल्याला मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स मैदान क्रमांक 2 साठी. आता मात्र आता खरी मजा आता खरा रंग चढणार ह्या रंग देवतेवर खऱ्या अर्थानं मैदान क्रमांक 1 साठी. धन्यवाद संजय सर. या ठिकाणी आपल्याला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ज्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं महिलांची कबड्डी स्पर्धा पाहत असताना आमच्या माता भगिनींनी सुद्धा या कबड्डी स्पर्धेचा आनंद स्वाद घेतला. मित्रांनो हे स्पर्धक आहेत अर्थात पनवेलवरून आलेत श्रीवर्धनवरून आलेत कर्नाळ्यातून आलेत आणि अशा प्रकारे लांब लांबून आलेले असल्यामुळे आम्हाला वेळेमध्ये त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवायचं आहे आणि म्हणून आपण कार्यक्रम सुरू असताना थोडंसं आपल्याला डिस्टर्ब करतोय. बक्षीस समारंभ आपल्याला मात्र या महिला भगिनींचा करून घ्यायचा आहे.
हा मी विनंती करतो, आपल्याला महिलांचं बक्षीस समारंभ सुरू करायचा आहे. सगळ्या पहिल्यांदी प्रेक्षकांच्या मधून आवाज येऊन देत पब्लिक क्वीन अर्थात जिने आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावरती आपल्या संघाचा तारणहार बनत असताना सुद्धा आपण प्रेक्षकांची मनोरिजवलीत आणि अशी एक गुणी खेळाडू अर्थात मुंबई युनिव्हर्सिटीचं जे नेतृत्व करते आहे अखिल भारतीय स्तरावरती अशी एक गुणी खेळाडू आहे. चारही संघाच्या संघनायक आणि संपूर्ण संघाला विनंती आहे, दिलखुश आवाज, बिल्लेश्वर किहीम, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल चारही संघांना विनंती आपण मैदानाकडे चालायचं आहे. दिलखुश आवाज, बिल्लेश्वर किहीम, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल महिलांच्या चारही संघांना विनंती आहे आपण मैदानाकडे चालायचं आहे. बक्षीस समारंभ या ठिकाणी आपण करतोय. संदेश वर्तक थोडं गेटमध्ये असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, थोडं बाजूला व्हा. आपण या ठिकाणून महिला प्रेक्षक येते आहेत, महिला खेळाडू येत आहेत, थोडं बाजूला करा गेटमधून. थोडं गेटमधून बाकीच्या प्रेक्षकांना उठा. बाबू त्यांना आतमध्ये सोडा. चला, दिलखुश आवाज, बिल्लेश्वर किहीम, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल या चारही संघाच्या महिला भगिनींना आपल्याला विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, स्टेजच्या समोर आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला बक्षीस समारंभ या ठिकाणी होतोय. चारही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. महिला खेळाडूंना विनंती आहे, आपण उजव्या बाजूनी या ठिकाणी यायचं आहे. आपला जो कॉइन बॉक्स आहे, आपला माफ करा टॉस बॉक्स आहे, त्याच्या ठिकाणी आपण यायचं आहे. चला, बिल्लेश्वर किहीम, कर्नाळा स्पोर्ट्स, किती वेळा आपल्याला पुकारायचं आहे बक्षीस, की आपण सामने संपल्यानंतर करायचं आहे बक्षीस समारंभ, सांगा आम्हाला. मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अर्थात आपल्यासाठी सेकंड कॉल दिलेला आहे. वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जाईल, लक्षात घ्या. आणि लगेचच या ठिकाणी मी सर्व आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटातील जे 4 संघ आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक, या चारही संघांना या ठिकाणी निमंत्रित करतोय पिंपळे सर, कारण नक्कीच त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. कारण महिला दिनाचं औचित्यानं या ठिकाणी महिला गटाची कबड्डी स्पर्धा सुद्धा ठेवण्यात आली आणि निश्चितपणे ती कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाली. या कबड्डी स्पर्धेचा शेवट झाला, अंतिम सामना देखील खेळला गेला, जे 2 पनवेलमध्ये या ठिकाणी अर्थात प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मात्र त्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं
शेवटचे आता स्पर्धा मात्र शिल्लक राहिली ती म्हणजेच ह्या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेतील लीग स्पर्धेतील स्पर्धा अर्थात काही सामने मात्र आता आपण ह्या स्पर्धेतील बाद पद्धतीचं खेळत आहोत। मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सादिकले बिग बॉस वाज छत्रपती वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खेळणारा संघ पाहतो राज पाटील मात्र त्या ठिकाणी बाद होतोय। एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं ते सादिकले बिग बॉस या संघाच्या माध्यमातून 19-15 अजून देखील त्या ठिकाणी संघावर वर्चस्व टिकवून ठेवलेलं आहे ते म्हणजेच छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं खूप मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवस खेळत असताना पाहिले आणि या खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं गुणगौरव किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण आपण आहात म्हणून या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं अर्थ आहे कारण बघणारा कोणीतरी असेल तेव्हा खेळणाऱ्याला कुठेतरी हौस वाटत असते आणि आपली कला या ठिकाणी मांडण्याची त्याला संधी मात्र मिळत असते असा हा कबड्डी खेळ आहे। डिसिजन मात्र पेंडिंग आहे मैदान क्रमांक 1 साठीचा थर्ड रेड साठी अपील केलंय या ठिकाणी थर्ड अंपायर आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी चहू बाजूनं आपण विचार केला एक सर्वांगीण कबड्डी स्पर्धा मात्र ह्या मैदानावर गेल्या 2 दिवसांमध्ये आपण संपन्न होत असताना पाहतोय तिकडे केदारलाल मैदान क्रमांक 2 वर केदारलाल यस अनूप केदारलाल आमचा अनूप आहे तिकडे गॅलरीमध्ये बसलेला आहे केदारचा 1 नंबरी फॅन आहे आणि जिथे कबड्डी जिथे केदारलाल तिथे अनूप हा पोहोचतोच आज देखील आपण त्या ठिकाणी तिथून आवाज येतो केदारलाल म्हणजे असे फॅन आपले असतात अनेक चाहता वर्ग या रसिक प्रेक्षकांमध्ये बसलेलं असतं। पिंपळे सर बोला। रायडर सेफ 3 पॉइंट्स अर्थात या ठिकाणी 3 गुण मात्र ऋत्विक साठी मिळत आहेत। मैदान क्रमांक 1 साठी एक चांगली गुणवत्तापूर्ण खेळी आपण ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिली। खेळ कबड्डी अर्थात भविष्यातील प्रो कबड्डी ही रायगडमध्ये खऱ्या अर्थानं घडणार यात शंकाच नाहीये। पुन्हा एकदा निखिल 1 गुण टिपतोय अर्थात करण मात्र बाद होतोय कारण प्रो कबड्डीची चाहूल मात्र या ठिकाणी लागली आणि पहिला स्टार रायगड जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीसाठी गेला तो म्हणजेच केदारलाल। असे भविष्यात अनेक खेळाडू मित्रांनो प्रो कबड्डीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे जेणेकरून रायगड ही खऱ्या अर्थानं कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते ती प्रो कबड्डीसाठी सुद्धा तशाच पद्धतीचा खेळ हा रायगडकडे वासियांकडून राहिला पाहिजे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे सामने आणि कष्ट देखील तितकेच महत्त्वाचे असतील। ऋत्विक पुन्हा रेड मशीन म्हणून ओळखला जाणारा ऋत्विक पाटील मैदान क्रमांक 1 वर 21-24 पहा गुणफलक आता मात्र काहीसा फरक मात्र त्यातला कमी झालाय 21-24 गुण आहेत ते अथर्व कन्स्ट्रक्शन आणि 21 गुण आहेत सायलीला कन्स्ट्रक्शन। पुन्हा एकदा ऋत्विक 1 गुण आपल्यासाठी आपल्या संघासाठी घेतोय म्हणजेच आता 1 गुणांची वाढ आपल्या संघामध्ये झाली आहे माफ करा 2 23-24 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी आता नीरज मिसाळ एक अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या संघासाठी जीव तोडून खेळणारा खेळाडू आहे नेहमी मनानं खेळणारा खेळाडू आहे ज्या वेळेला मैदानावर उतरणार त्या वेळेला मात्र भान हरपून ह्या मैदानावर खेळणारा खेळाडू आहे लाल मातीचा रंग लावल्याशिवाय राहणार नाहीये आणि आता मात्र सुबोधच्या सौरभ देखील बाद होतोय आता जबाबदारी झेलायची आहे जबाबदारी पेलायची आहे खांद्यावर मात्र जबाबदारी घ्यायची आहे आणि ह्या जबाबदारीचं ओझं घेऊन या ठिकाणी निखिल शिर्के मैदानावर मात्र जातोय तो म्हणजे सायलीला कन्स्ट्रक्शन या संघावर स्वार होतोय। प्रश्न मात्र हितचिंतक मात्र या ठिकाणी नक्कीच काहीचा प्रश्न पडला होता आणि आता सुंदर पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं या ठिकाणी आपण पाहिलं दीपक कासार असेल
यांना देखील किंवा मध्यरक्षक त्या ठिकाणी असेल, अशा मनीष असेल, सिद्धेश असेल, अशा खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी व्यूहरचना केली आणि ह्या चक्रामध्ये अर्थात निखिलला मात्र अडकवलं. मग बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. मग शेवटी त्या ठिकाणी मरण पत्करावं लागलं आणि खेळाडू मात्र बाद झाला. अशा पद्धतीची कबड्डी आहे. वेगवेगळ्या रचना करून त्या ठिकाणी व्यूहरचना करून त्यामध्ये खेळाडूंना अडकवण्याचं काम हे या साखळी पद्धतीमध्ये अर्थात या क्षेत्ररक्षणामध्ये होत असतंय. 28-25 असा गुणफलक अर्थात होत्याचं नव्हतं, मात्र या ठिकाणी झालं. ते अथर्व कन्स्ट्रक्शन यांच्याकडे मात्र चांगली गुणांची मालिका त्या ठिकाणी आपण पाहिली. चांगले गुण मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र हेच गुण मात्र फिरतायत, येत आहेत ते सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूनं. अजून खेळ मात्र शिल्लक आहे. खेळ पाहायचा आहे. वेळ आणि खेळ या देखील दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वेळ मात्र कोणाची आहे. एक शांततामय वातावरणामध्ये या ठिकाणी हा कबड्डीचा शेवटचा क्षण आपण पाहतोय, जो सांगता समारोपाकडे मात्र वळणार आहे. सांगता समारोपाकडे मात्र आपण जातोय आणि मग शेवट गोडकरी अर्थात अंतिम सामना मात्र कशा पद्धतीने आणि कोणत्या दोन संघांमध्ये या ठिकाणी खेळला जाईल आणि आजच्या कबड्डी स्पर्धेचा या संपूर्ण लीग स्पर्धेचा म्हणजे श्री चिंतामणी नागाव बंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग 2025चा अंतिम जेतेपद मात्र कोणाच्या बाजूनं. आणि त्यासाठी सुरू असलेला हा प्रवास, कालपासूनचा हा प्रवास आहे. म्हणजे कबड्डी म्हणजे श्वास, ध्यास आणि प्रवास आणि अनेकांचा श्वास आहे. अनेकांना घेतलेला कबड्डीचा ध्यास आहे आणि कालपासून सुरू झालेला आजच्या स्पर्धेचा. संजय सर धन्यवाद. चला, कर्नाळा स्पोर्ट्स या ठिकाणी आपण उपस्थित होत आहेत. रस्त्यामध्ये असलेल्या मित्रांना विनंती आहे, आपल्या या संघाला पुढे यायला वाट करून द्या. कर्नाळा स्पोर्ट्स, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, आपल्याला विनंती आहे. चला, बक्षीस समारंभ आपल्याला लगेच सुरू करायचा आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अर्थात 8 मार्च, मित्रांनो, श्री चिंतामणी क्रीडा मंडळाने यंदाच्या वर्षी एक अतिशय अनोखी स्पर्धा या ठिकाणी भरवली, ज्याला नाव दिलं गेलं रायगड कबड्डी लीग. 6 खेळाडू या विभागातले आणि 6 खेळाडू आयकॉन, अर्थात एक अतिशय आगळा वेगळा असा प्रयोग आम्ही या मंडळाच्या वतीने केला. पण त्याच्याबरोबरच आमच्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपण 8 मार्चला ही स्पर्धा घेतोय, 7 मार्चला घेतोय, तर आपल्याच विभागातल्या काही महिला भगिनी आहेत, त्यांना इन्स्पिरेशन मिळावं, त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी आणि म्हणून आपण महिलांचा सामनासुद्धा, आपण महिलांचे सामनेसुद्धा या ठिकाणी आपण भरवावेत असा एक कल आमच्या मंडळामध्ये निघाला. आणि म्हणून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन आम्ही या मंडळाच्या वतीने या ठिकाणी केलं. मित्रांनो, शेवट हा गोडकरी संजय पोईलकर सरांचं नेहमीचं वाक्य असतं. रोहित पाटील, आपल्याला एक फक्त सर बक्षीस डिक्लेअर करतोय. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर चालू सामन्यामध्ये खरं तर उत्तम आणि सर्वोत्तम रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार केदारलाल यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. ते म्हणजे कैलासवासी सदाशिव ठाकूर यांच्या स्मरणार्थ अर्थात केदारलाल आपल्यासाठी रोख 1000 रुपयांचं बक्षीस आहे आपल्या उत्तम आणि सर्वोत्तम खेळासाठी, उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट खेळासाठी. पिंपळे सर धन्यवाद. संजय सर आणि केदारलाल, खरोखर मनपूर्वक आपला आभार, मनपूर्वक अभिनंदन. महिलांसाठी एक अतिशय चांगलं जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. सर्व महिलांना या ठिकाणी मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी बक्षीस समारंभासाठी विनंती करतो, ज्यांची मी नावं पुकारतोय, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे. अर्थात पहिलं मी पारितोषिक या ठिकाणी सांगतोय, पब्लिक विन. आपण महिलांचे सामने या ठिकाणी पाहिलेले आहेत
हात वर करून पब्लिक पिन कोण असेल तिथे आपण नाव सांगायचं आहे. पब्लिक पिन अर्थात डिक्लेअर केलं जात आहे बिल्लेश्वर कीमची, बिल्लेश्वर कीम संघाची चैताली म्हात्रे. मित्रांनो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये चैतालीसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मी विनंती करतो पब्लिक पिनचा बोलायचं आहे. विनंती आपण आपलं मनोगत द्यायचंय. माझ्या संघासाठी जी खरी झुंज दिली आहे ती माझ्यापेक्षा मला वाटतं की ममता चव्हाण म्हणून आमच्या संघाची आहे, ती डिझर्व करते. त्यामुळे मी हे तिला डेडिकेट करेल. ये कम ऑन. तेजा सकपाळचं खरोखर मन साठी दिलखुश आवाज संघाची सिद्धी नाखवा. सिद्धी नाखवा सर्वोत्कृष्ट पकड, माफ करा, सर्वोत्कृष्ट पकडसाठी दिलखुश आवाज संघाची सिद्धी नाखवा. धन्यवाद. लगेचच या ठिकाणी अर्थात मैदान क्रमांक 1 वर चालू सामन्यामध्ये ऋतिक पाटील आपल्या खेळावर बॅट कोशवून सौरभ नाईक आणि केदार पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस झालंय. एकूण 1000 रुपयांचं बक्षीस आपल्यासाठी ऋत्विक आपल्या खेळासाठी सौरभ नाईक आणि केदार पाटील यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय आमचे मित्र आणि आमच्या मंडळाचे एक सहकारी संदेश म्हात्रे थळ यांच्याकडून सर्वोत्कृष्ट पकडसाठी हे जे बक्षीस आहे आणि हे बक्षीस मी विनंती करतो विष्णू मानकर सर. विष्णू मानकर सर, आपल्या शुभ हस्ते ते बक्षीस द्यायचं आहे. ती गदा द्यायची ना, आता गदा आहे ना. दोन साठी
मैदान क्रमांक 2 कडे चला. धन्यवाद. मी या ठिकाणी बाळकृष्ण पाटील आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभास्य बक्षीस द्यायचं आहे. नाना, बाळकृष्ण पाटील नाना. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान जिने पटकवला आहे रचना म्हात्रे. सर्वोत्कृष्ट खेळाडू रचना म्हात्रे. चतुर्थ क्रमांक दिलखुश आवास. एक बार अतिशय अटीतटीची झुंज मात्र आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे अथर्व कन्स्ट्रक्शन संघ. पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक हार्दिक आभार आणि मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या भावी आयुष्यासाठी. रणजित राणेंचा हा संघ अभिजित राणे, रणजित राणेंचा दिलखुश आवाज संघ या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. मी सुनील मानकर आणि सुरेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभास्ते त्यांना बक्षीस द्यायचं आहे आणि त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. ओहो, इथे पुन्हा एकदा जोरदार संघर्ष. मैदान क्रमांक 1 वर 1 2 3 निखिल शिर्के. खेळ कबड्डी 7 गड्यांना झुंज द्यावं या मैदानी लढतो. एक गडी विजय क्षण तो खेचून येतो, नाद गुंजतो. कबड्डी 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 पाहिजे आहे. मैदान क्रमांक 1 वर 34-36 अशा गुणफलकान मात्र त्या ठिकाणी हर्ष अर्थात आनंद अर्थात उल्हास. राऊत क्रमांक 1 वर. राऊत सर, विनंती आपल्याला, आपण लीग खेळतोय या ठिकाणी, तुमच्यासारखाच आनंद आम्हाला पण झालाय. प्लीज जरा प्लीज आपला आनंद कंट्रोल करा. डोपा खेळ मैदान क्रमांक 1 वर जवळपास विजयाच्या बाजूने निखिल शिर्के मात्र जातोय. 34-36 आणि सामना मात्र जिंकलाय. मैदान क्रमांक 1 वर जबरदस्त अटीतटीच्या लढतीमध्ये निश्चितपणे सामना खेळला गेला. अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन या सामन्यामध्ये आपण जर गुणांकन पाहिलं, खूप गुणांकन या मैदानावर झालं आणि अखेर हा सामना अथर्व कन्स्ट्रक्शन या संघाने मात्र जिंकला अर्थात विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील आभार. पैसा वसूल परफॉर्मन्स मैदान क्रमांक 1 वर. ओके, चला धन्यवाद. मी दिलखुश आवाजला या ठिकाणी विनंती करतो. संजय पोईलकर सर, आपला सुद्धा आभार आणि आपलं अभिनंदन. आपल्याला झालेला उत्कट आनंद या ठिकाणी आपल्या प्रत्येक वाक्यातून येत होता. धन्यवाद, आपलं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. सर फक्त एक वेळ. सर मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून सरपंच अच्युत पाटील, पंच अरुण पाटील, कल्पेश जेमसे, गुणलेखक शिवदास मात्रे, तदनंतर थर्ड रेड गुणलेखक किशोर माळी, सहगुणलेखक पद्माकर पाटील, चेतन पाटील आणि बजर गुणलेखक रमेश पाटील. पिंपळे सर घ्या. आता बक्षीस समारंभ झाल्याशिवाय कोणी डिस्टर्ब करू नका. रोहित पाटील, बक्षीस समारंभ आहे, आपण त्यांना सन्मानाने या ठिकाणी बोलवलंय, बक्षीस देतोय आपण त्यांना आणि त्यांना तिथेच बसवतोय. प्लीज आता बक्षीस समारंभ करायचा. मी सुरेंद्र मात्रे, माफ करा, सुरेंद्रदादा पाटील